चला वेलकम बॅक आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. पीसीई प्रीमियर लीग 2025 पर्व 5 पर्व 6 आणि या 6व्या पर्वामध्ये क्वार्टर फायनल नंबर 1 चा सामना, 1 चा मुकाबला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एका बाजूला बॅटिंग करणारी टीम विकेट विकेट हो डाऊन ते डाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला खूप चांगल्या रीतीने अडवलं गेलं. चेंडू जोपर्यंत अडेल तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. आताचा काय आहे 20 पिक्सल 20 पिक्सल बॅटिंग करते आणि शटर वॉरियर्स हा संघ क्षेत्ररक्षण करत असताना दिसतोय. शेवटच्या अंतिम चेंडू बाकी आहे पहिल्या षटकामधील खेळ. आतापर्यंत जर आपण पाहिला तर गोलंदाजाने प्रभुत्व गाजवलं या षटकामध्ये आणि खूप चांगल्या रीतीनं त्याने आपली पकड दाखवली आहे. यष्टीच्या बाहेरचा चेंडू आणि त्या चेंडूवरती पंच वळत असताना सांगतात येस इट्स वाईड. अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होताना दिसतेय. ओ लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पुन्हा एकदा वाईड. जी पकड आतापर्यंत मिळवली होती त्याला थोडीशी ढील देण्याचा प्रयत्न इथं झाला. मोठा फटका समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट, दमदार प्रहार आणि 22च्या बॅट मधून येतोय षटकार. 6 धावा. पहिलं षटक संपलं. 12 धावा धाव फलकावरती टीम 20 पिक्सल या संघाच्या. दादा पहिलं षटक संपलं. शेवटच्या चेंडूवरती आलेला षटकार 22च्या बॅटमधून या मॅच या धावफलकाला वेगळी कलाटणी देणारा ठरलाय आणि त्या 6 धावांनिशी धावफलक जर आपण पाहिलं तर 12 वरती जाऊन पोहोचलंय. आता दुसरं षटक धनाजी एका बाजूला आहे. 22च्या साथीनं पहिली विकेट आली होती. स्वस्तात बाद झाले होते सलामीर फलंदाज. चला थोडी चर्चा कमी करा. गौरव आलाय बॉलिंग ट्रॅक वरती दुसरं षटक हाताळण्यासाठी. क्वार्टर फायनलचा सामना आहे आणि या क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये जिंकल्या विना पर्याय नाहीये. डू ऑर डाय मुकाबला. पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, अडवण्याचा प्रयत्न. हो डायरेक्ट हिट नाही होऊ शकलाय तोपर्यंत एकदा मात्र सहजरित्याने धावून कंप्लीट झाली आहे. बघा आता क्वार्टर फायनलला आल्यानंतर प्रत्येकाच्या क्षेत्ररक्षणाचा दर्जा आपोआप वाढायला सुरुवात झाली आहे आणि ती बॉलिंग लँग्वेज थोडीशी आता पॉझिटिव्ह आणि एकाग्र होऊन फील्ड केली जाते. समोर डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. चेंडू प्रॉपर बॅटवरती आलेला नाहीये. एक धावून कंप्लीट होतीये. सिंगलने धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल. एका धावेसाठी जोर दिला जातो. एका धावेसाठी प्रयत्न केले जात आहेत आणि का करू नये. 40-50 धावा सुद्धा चॅलेंज क्रिएट करणारे असू शकतात. मुलांच्या इंचभर पुढे चेंडू हाताळला आणि धनाजीसाठी अनप्लेबल तो झाला. कोणताही बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. हो बॅटची आतली कडा घेऊन चेंडू मात्र मागे निघून गेला.
कोणत्या प्रकारची धाव नाही. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. समोर हातामधून चेंडू निसटलाय. चेंडूच्या वेगानं निघून गेला बॅट मधून. तिथून मात्र सरळ मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलं असं वाटलं होतं, परंतु मिसावलेला नाहीये. शेवटचा आणि आता अंतिम चेंडू बाकी आहे या षटकामध्ये. लास्ट बॉल. बघूयात किती धावा या शेवटच्या चेंडूवरती वसूल केल्या जातात. 22च्या माध्यमातून 22ने चांगला फटका मागील षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती लगावला होता. हो, ये क्या हुआ है. हातामधला चेंडू मावळ्याच्या 2 पायाच्या मधून निघून गेला. सिंगल आली. 2 षटकं संपली आणि 16 धावा धावफलकावरती. 20 पिक्सल या संघाच्या. 16. शुभम नवीन गोलंदाजी मार्क होते. पहिला चेंडू फुलटॉस. हो, या चेंडूला मात्र फेकी करत असताना एक धाव मात्र धावून कंप्लीट केली जाते. चेंडूला अडवला गेला तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली गेली. धनाजी आणि भावेश ही जोडी मैदानात आहे. भावेशने एक षटकार लगावल्यानंतर मागील षटकामध्ये कसं जास्त काही प्रभावित करू शकले नाही मागील षटकामध्ये. या षटकामध्ये त्यांना मोठे फटके मारावे लागणार आहेत. अँगल बनवणारा हा चेंडू लेगस्टम्पच्या बाहेर गेला. अतिरिक्त धाव वाईटच्या रूपाने धावफलकामध्ये ऍड होईल. बघा डावखुरा गोलंदाज ज्यावेळेला गोलंदाजी करतो त्यावेळेला तो किती बाहेरून आतमध्ये चेंडू आणतोय. यावेळेचा चेंडू नो बॉल आहे. वेस्टच्या वरून डायरेक्ट खेळपट्टीच्या बाहेर सुद्धा आहे, त्यामुळे पंच दंडित करतात नोच्या रूपाने. बघा पायाचे डायरेक्शन जर तुम्ही बघाल तर ते डायरेक्शन हेच सांगते की चेंडू प्रॉपर लाईन वरती येणं किंवा त्या हव्या त्या लाईन मधून येणं तितकं सोपं नाहीये. सरळ पाय ठेवल्यानंतर चेंडू लेगस्टम्पच्या बाहेर जात होता. लगेच पायाची डायरेक्शन बदलत असताना चेंडूला त्या पायाचे डायरेक्शन ऑफसाईडच्या बाहेर टाकण्याची ठेवली आणि त्यानंतर जो अँगल बनण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला चेंडू समोर आलाय यष्ट्यांच्या. यावेळेला फुलटॉस. चेंडू हवेमध्ये. फलंदाज बाद. भावेश डिपार्ट्स. पिक्सल या संघाचं धावफलक आता कोलमडायला सुरुवात झाली आहे. त्यांचे फलंदाज हळूहळू आता कमकुवत होताना दिसतात. त्याचं कारण आहे 2.3 चेंडूचा खेळ झाला. 20 धावा धावफलकावरती आहेत आणि आता येणारे 3 चेंडू बघूयात कशा प्रकारे हाताळले जातात. नवीन फलंदाज अक्षय आलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. हातामधला चेंडू. रनआउटची संधी. हो, इस बार कोण बाद. कोण आउट. येस, धनाजीला मैदान सोडावं लागेल आणि जी जोडी आतापर्यंत जमताना दिसत होती त्यापैकी धनाजीने मैदान सोडलंय. म्हणजेच अजून एका विकेटचं पतन. तिसऱ्या विकेटचं पतन. तिसरा फलंदाज बाद. शुभम नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आला, परंतु शुभमने केला कमबॅक. हा बघा पुन्हा एकदा पायाची डायरेक्शन जर आपण बघायला चुकली होती. ज्यावेळेला तुम्ही साईड अँगलने चेंडू आतमध्ये आत आणण्याचा प्रयत्न करता उजव्या हाताच्या फलंदाजासमोर खास करून, त्यावेळेला तुम्हाला तुमच्या पायाची डायरेक्शन खूप महत्वाची असते. अंडरआर्म क्रिकेटमध्ये सुद्धा या गोष्टींना तेवढाच वाव आहे. अतिरिक्त स्वरूपाची धाव धावफलकामध्ये ऍड होईल. हो, नो बॉल आहे. नो बॉल आहे आणि चेंडूला समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. नो प्लस 1 अशा 2 धावा येतात.
धापलकरची धावा 23-23 वरती 3. 2 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक. चालू क्वार्टर फायनल नंबर 1 चा सामना आपण बघत आहात. पुन्हा एकदा तो अँगल बनवणार चेंडू लक्ष्यमच्या बाहेर गेलाय. अतिरिक्त धावांचा भडीमार होतोय. एक षटकार वगळता एकही मोठा फटका आलेला नाहीये आणि तरी सुद्धा धावांचा जो रतीब रचण्याचा जो काही क्रम आहे तो अजूनही कायम आहे. विचार करते 20 पिक्सल लॅब टीम की इथून या धावफलकाला कशा प्रकारे 40 पार न्यायचं आणि त्यांना काही प्रमाणात सहकार्य गोलंदाज सुद्धा करतायत. पुन्हा एकदा शुभमने या चेंडूला हलका टाकण्याचा प्रयत्न केला गेला परंतु हलका फुलका त्याला इथं तारा नाहीये. तुमची डायरेक्शन महत्वाची आहे. तुम्ही कोणत्या अँगलने चेंडू टाकता, कोणत्या दिशेने तुम्हाला टाकायचा आहे त्याच्यावरती काय नक्की तुम्हाला अपेक्षित आहे. नो बॉल समोरच्या दिशेने. ये बहुत ही बड़ी मिस्टेक है. गलती से मिस्टेक हो चुकी है. 7 धावा धावफलकामध्ये ऍड होतील. आतापर्यंत सर्व काही कुशल मंगल चालू होतं, सर्व काही व्यवस्थित चालू होतं आणि ते चालू असताना मध्येच एखादा दुधामध्ये मिठाचा खडा पडावा, दूध नासावं अशा प्रकारची काही स्थिती बघायला मिळतीये. 9 वरती षटकार 7 धावा. इतका मोठा गिफ्ट, इतकं मोठं बक्षीस. हो पुन्हा एकदा नो बॉल. पुन्हा एकदा नो बॉल. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल. हो अखेरकार तो सूर गवसला आतमध्ये येणारा चेंडू शरीराचा वेध घेताना दिसतोय. शेवटचा आणि आता अंतिम चेंडू शिल्लक आहे. बघूयात किती धावा त्या चेंडूवरती येत आहेत. धावफलकाचा उद्रेक होताना दिसतोय. 33 वरती 3 मॅजिकल फिगर. यावेळेला स्कोर बोर्ड वरती आहे 3-3 लॉस ऑफ 3. आता इथं जर डॉट आला तर 3 लॉस ऑफ 3 आफ्टर दॅन 3 ओव्हर असं काहीच येईल. येस क्लीन बोर्ड. आता 3च्या जागी 4 होतील. 3 षटकं संपली. 33 वरती 4 अशी सद्यस्थिती 20 पिक्सल लॅब या संघाचे. चला विनायक नवीन गोलंदाज शेवटच्या अंतिम षटक हाताळण्यासाठी आलाय. पहिला चेंडूला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. नो बॉल पंचांनी घोषित केलाय. नो +1 अशा 2 धावा पहिला चेंडूवरती धावफलकामध्ये ऍड होताना दिसतील. बघा नो वाईडने खूप मोठी मदत केली आहे या धावफलकाला बढावा देण्यासाठी, या धावफलकाला चांगल्या प्रकारे दिसण्यासाठी. हो हो पाय 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 लाईनला स्पर्श झाला कदाचित, त्यामुळे पंचाने दंडित केलं. नो बॉलची सांगता होतीये. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल. यावेळेला पुन्हा एकदा नो बॉल पंचांनी घोषित केला. नो +1 अशा 2 धावा येतील. 9च्या लाईनचा नो. धावफलकावरती धावा या 2 धावेनिशी जाऊन पोहोचला 38 वरती 4. षटकाची सुरुवात अजूनपर्यंत झालेली नाही असं म्हणावं लागेल, कारण सुरुवातीचे दोन्ही चेंडू खराब आणि त्या खराब चेंडूवरती कोणताही बॉल काउंट होण्याची स्थिती सुद्धा दिसलेली नाहीये. बघूयात कशा प्रकारचा कमबॅक विनायक करतायत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू काही काळ हवेमध्ये राहिला. अपरनेटला लागून चेंडू जोपर्यंत इथे रनआउटची संधी. फलंदाज बाद. आशूला मैदान सोडावं लागेल. अजून एका विकेटचं बदल. 5 वाहद्रा टीम 20 पिक्सल लॅब या संघाला.
ओ एच, इथे काय झालं? चुकीचं कॉलिंग. अमित जास्त जसा आला तसा अमित मैदानाबाहेर जातोय. फलंदाज बाद होईल आणि त्यानंतर नवीन फलंदाज कौशल मैदानाच्या आतमध्ये आलाय. कौशल फलंदाजीसाठी आल्यात. बघूयात कौशल कशा प्रकारची आता बॅटिंग करतात. तोताच विनायकने चांगला कमबॅक केला असं म्हणावं लागेल. बॅटची आतली काढा घेऊन चेंडू ज्या प्रकारे मागे गेला, पोटाफटका मारण्याचा प्रयत्न, रनआउटची पुन्हा एकदा संधी आणि कौशल आला तसा माघारी परततोय. अजून एका विकेटचं पतन. कौशल डिपार्ट्स. हो, स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, स्टेप आउट झाले आणि त्यानंतर अक्षयच्या बॅट मधून आला एक धमाकेदार षटकार. 6 धावा. शेवटच्या चरणामध्ये शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. अक्षरे सांगितलं की कोणती धाव नका घेऊ. शेवटच्या चेंडूवरती कदाचित मी एक चार्ज करेल आणि तो चार्ज झाल्यानंतर धावफलक मोठ्या प्रमाणात वाढेल, म्हणून कोणत्या प्रकारचा स्ट्राईक रोटेशनचा प्रयत्न नाही. कोणती धाव नाहीये आणि 46 वरती धावफलक थांबले. 46 वरती 7. जर इथून षटकार आला तर 52 होतील. 53च्या आसपासचं टार्गेट सुद्धा एक समाधानकारक मानलं जाऊ शकतं. आणि आपण दोन्हीला पाहिलेत. 54 धावांचा पाठलाग, बचाव. ओ चौकार. चौकार आलाय. 46 नंतर 4 म्हणजे 50. 51चं लक्ष ठेवलं गेलंय 20 पिक्सल या संघाच्या माध्यमातून. 51 टार्गेट आहे. शटर वॉरियर्सच्या संघासमोर. चला, सामन्याला होती सुरुवात. शटर वॉरियर्स हा संघ चेसिंग मोड मध्ये आलाय आणि पहिला चेंडू नो बॉल आणि नो बॉल वरती एकदा वसूलली गेली आहे. टिपिकल अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्टाईल मध्ये असा काहीचा खेळ खेळला जातो. ज्या वेळेला नो बॉल येतो त्यावरती प्लेस करण्याचा प्रयत्न केला जातो आणि तो प्रयत्न इथं होत असताना आपण पहिला चेंडूवरती पाहिला आणि या प्रयत्नामध्ये
पहिल्या चेंडूवरती नो प्लस वन म्हणजे 2 धावा बक्षीस रूपाने मिळाल्यात. या 2 धावा कदाचित त्या टार्गेटला कमी करतील.
वेलकम बॅक. एक छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो या PCE प्रीमियर लीग 2025 सीझन 6 मध्ये. पाठलाग करायचा आहे 51 धावांचा आणि पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती 3 धावा, म्हणजे त्या अगोदर नो प्लस 1. समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड, शांत स्ट्रोक, चेंडू साईड नेट वरती लागलाय, फील्ड करतील तोपर्यंत 2 धावा येत आहेत. 2 धावा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाली आणि गरजेचं आहे तुम्हाला पाय हलवाव्या लागणार आहेत, धावा काढाव्या लागणार आहेत. हा ना, हो ना, हे सगळे जे काही हुकाणे सुकाणे आहेत ते तुम्हाला मैदानात वापरावे लागतील. हो हो, बाहेरच्या दिशेने कट होणारा चेंडू, लेग कट ज्याच्यावरती पूर्णपणे कंट्रोल होता गोलंदाजाचा. फलंदाजाला मात्र समजल्या नाहीये, डबल माइंड झाला फलंदाज, त्यामुळे तिथे निर्धाव चेंडूची सांगता होती. समोर डाऊन द ग्राउंड, बॅक ऑफ द हँड चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर गती कमी झाली, हाय बॅकिंगचा वापर आणि चेंडू करतोय सीमारेषेची सफर, षटकार. अकरा धावा धाव फलकावरती, 2 चेंडूचा अजूनही खेळणे शिल्लक. तोडीस तोड जबाब. पहिल्या षटकामध्ये षटकार आला होता ज्या वेळेला पहिली इनिंग चालू होती, आता सुद्धा तो षटकार आला आणि यावेळेचा चेंडू बॅकअप लेन. पुन्हा एकदा यावेळेला टप्प्याचा वेट करू शकले नाहीयेत. बॅट जोपर्यंत येईल तोपर्यंत टप्पा पडून चेंडू निघून गेला, खूप सारा उशीर झाला आणि त्यामुळे शुभमला मैदान सोडावं लागतंय. गॉन. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 11 आणि आता एक चेंडूचा अजून एका चेंडूचा खेळ येणं अजून शिल्लक आहे. साहिल नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. साहिलला आल्यानंतर काय करणं गरजेचं आहे? आजची रन रेट काय सांगतोय? 12-13च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत आणि ते बनवत असताना सुरुवात हवी तशी झालेली आहे असं नाही म्हणणार. एकदा मात्र धावून कंप्लीट केली जाते, सिंगल येते, पहिलं षटक संपलं. 12 धावा धावफलकावरती टीम शेल्टर वॉरियर्स या संघाच्या. क्वार्टर फायनलचा पहिला मुकाबला आहे, म्हणजे तिथून जिंकणार तर तुम्ही स्पर्धेमध्ये जिवंत राहणार, पराभूत व्हाल तर मात्र तुम्हाला मैदानाबाहेर जावं लागेल. असं असताना अक्षय गोलंदाजी मार्कवरती येतोय, नवीन गोलंदाज. त्याच्यासमोर साहिल असेल, बघूयात कशा प्रकारची बॅटिंग होते साहिल कडून, कारण धावांचा पाठलाग जर करायचा असेल तर मात्र धावा बनवाव्या लागतील, जमवाव्या लागतील. त्या बनवत असताना मात्र कोणत्याही प्रकारे धावांच्या बाबतीत हायगे करून चालणार नाहीये. षटकार चौकार हे मारावे लागणार आहेत, एक्स्ट्रानं आपलं बळ बनवावं लागेल आणि असं करत असताना काय फलंदाज तितकी भरीव कामगिरी करतील की गोलंदाज त्यांच्यावरती हावी ठरतील. हो, बॅटवरती गेले होते, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला, जोपर्यंत फेकी करतील तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. डबल बॅट लागली होती परंतु फेकीची केली क्षेत्ररक्षकाने ती थोडीशी विचित्र प्रकारची आणि त्यामुळे कदाचित रनआउटची संधी मिस झाली. शेवटच्या क्षणाला चेंडूला कट केलं, करत विकेट खेळायचं होतं. एक धाव धावून कंप्लीट केली गेली आहे. 2 वेळा आकाशने चान्स मिस केला रन घेण्याचा आणि कदाचित त्याचं भुगतान त्याला येणाऱ्या षटकामध्ये किंवा चेसमध्ये भोगावं लागू शकतं. समोर डाऊन द ग्राउंड, अडवण्याचा प्रयत्न आणि टिपला झेल, टिपला झेल, संपलाय खेळ. आकाश बाद. आकाश बाद झाला. आकाशची जागा घेण्यासाठी सूरज आलाय. स्वाभाविक होतं, ज्या प्रकारचा चेंडू लेग कटर पद्धतीने हाताळला गेलाय, टप्पा पडल्यानंतर हळू येतोय, त्याला बघता तुम्हाला चेंडूला बाउंड्रीच्या बाहेर पाठवणं किंवा बाउंड्रीच्या नेटवरती पाठवणं सोपं नाहीये आणि ते दाखवण्यासाठी तुम्हाला योग्य तो बॅकलिप म्हणा किंवा बॉटम हँड म्हणा किंवा तुमच्या पायाची पोझिशन म्हणा, या सगळ्या गोष्टी. हो, नो बॉल होता आणि इथं खूप मोठी संधी चालून आली होती. सोनं त्याचं करता आलेलं नाहीये. संधीचं सोनं नाही केलं तर परत संधी मिळेल की नाही हा प्रश्न उभा राहतोय. हो, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू काही काळ हवेमध्ये जरूर परंतु तितकाचा प्रभावी नाही. सिंगल आली. सूरजने चेंडूला लॉफ्ट केलं समोरच्या दिशेने, त्यावेळेला अपर नेट वरती चेंडू लागून खाली डेप झाला. सिंगल धाव आली. फुलटॉस, खराब चेंडू. आतापर्यंत जो कंट्रोल गोलंदाजीमध्ये बघायला मिळाला अक्षयच्या, तो कंट्रोल शेवटच्या चेंडूवरती नाही दिसला
हातातून चेंडू निसटला, चेंडूवरती गेला आणि त्यानंतर समोरच्या दिशेने झाले चेंडूला 6 धावांसाठी षटकार. 23 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आहेत. 12 चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी धावांची आता गरज असणार आहे ती म्हणजे 28. 12-28 म्हणजे 14 धावा प्रत्येक षटकामागे आतापर्यंत बनलेल्या नाहीयेत. मागील 2 षटकांचा विचार कराल तर एव्हरेज धावफलक 11.50 आहे आणि आस्किंग रन रेट 14चा आहे. याचाच अर्थ असा की इथे तुम्हाला 2 मोठे फटके मारावे लागणार आहेत. शिवम 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 नवीन गोलंदाजी मार्क वरती येतोय. पहिल्या चेंडूवरती शिवमने निर्धाव चेंडू हाताळला, बाहेर कट होणारा चेंडू कोणत्या प्रकारे उत्तर नव्हतं फलंदाजाकडे. हो पुन्हा एकदा लगातार दुसरा डॉट. चांगला कट होतोय चेंडू आणि सूरजला मात्र समजण्याचा झालाय. सूरज आहे त्या ठिकाणावर लेग स्टंप वरून किंवा लेग स्टंपच्या बाहेरून मला टकादरीत खेळण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे बॅट आणि बॉलचा खासा संपर्क नाहीये. काहीतरी वेगळं करावं लागणार आहे. हो अगोदर बॅट फिरली आहे. जितका चेंडू पायाच्या दिशेने येतोय तितकीच बॅट मागे त्याच्यावरती जात असताना ज्या वेळेला फटका कनेक्ट केला जातोय तिथून मात्र चेंडू टर्न घेतोय आणि स्टॅन्डशी खेळलं जातंय असं म्हणावं लागेल. हो नो बॉल, इट्स अ नो बॉल. सूरजला मात्र एक सुटकेचा निष्पात सोडल्यासारखं इथं अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होताना दिसते. 24 समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केलं चेंडूला एका धावेसाठी. एक धाव येत असताना स्ट्राईक रोटेट झाली असताना साहिल आता 2 चेंडूचा अजून खेळणं शिल्लक आहे. इथून 2 मोठे फटके मारावे लागणार आहेत या मॅच मध्ये परत येण्यासाठी. साहिल मध्ये क्षमता आहे. साहिलने मागील षटकामध्ये दाखवलं कशा प्रकारे त्याने दुसऱ्या षटकाचा शेवट केला होता. वाईटची सांगता होते दडपण जरूर शिवम वरती आहे आणि ते शिवमवरचं दडपण पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होते. बघा जे चेंडू सूरजसाठी हाताळले ते साहिलसाठी नाही हाताळत आहेत. म्हणजे साहिलचा कदाचित समोरच्या फटक्यावरती असलेला काहीसा कंट्रोल त्याला बघताना अशा प्रकारे ओ एच आंगण साहिल डिपार्ट्स. नवीन फलंदाज चंदू मैदानाच्या दिशेने येतोय. काय चंदू इथून एखादा मोठा फटका दाखवेल का? 7-24 ची इक्वेशन येऊन थांबली आहे. 7-24 म्हटलं तर या चेंडूवरती षटकार आला तर कहाणी बनेल. ओ ये क्या हुआ है. मागून हात लागला कदाचित. निर्धाव चेंडूची सांगता होती आणि निर्धाव चेंडूची सांगता झाल्यानंतर 3 षटकं संपलीत. 24 धावा धावफलकावरती आहेत. आता 6 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. 6 मध्ये 24 ची गरज म्हणजे आतापर्यंत 27 धावा धावफलकावरती आहेत. काय 24 धावा होतील का? मगाशी 2 वेळा 26 धावा होताना आपण बघितल्यात. 18 झाल्यात, 19 झाल्यात, 20 सुद्धा झाल्यात. आता 24 बघायचे आहेत. शेवटचा अंतिम षटक. सूरजने पहिला चेंडू एका धावेसाठी खेळलाय. दुसरा धावेचा प्रयत्न.
एक धाव येते. आता चंदू स्ट्राईक एंड वरती थांबेल. 5-23च्या इक्वेशन मध्ये चंदू कशा प्रकारे बॅटिंग करतो बघूयात. चेंडूने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला. धाडस चांगलं होतं परंतु चेंडू तितक्या चांगल्या रीतीने बाउंड्रीच्या बाहेर गेलेला नाहीये. वरच्या दिशेने म्हणजे वरच्या नेटला जर का चेंडू लागला तर खाली येत असताना तो असा समांतर दिशेने खाली लँड होतो आणि त्यामुळे तो जो ट्रॅव्हल होत असताना आपल्याला वाटतं की बाउंड्री लाईन जवळ जाईल तो काहीसा स्वप्नावीत प्रकार असतो. एक धाव येते आणि आता 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. त्या 3 चेंडूवरती आता 21 धावांची गरज आहे म्हणजे हा सामना जवळजवळ आबाख्या बाहेर गेलाय आणि 20 पिक्सल लॅब हा संघ मात्र वर चढवताना दिसतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू मात्र औपचारिकता शिल्लक असताना खेळला गेला हा चेंडू मॅच फिनिश. सामना संपलाय. सामना जिंकलाय 20 पिक्सल लॅब या संघानं आणि पराभवाच्या छायामध्ये जातोय शटर वॉरियर्स हा संघ.